सुखो बुद्धानुपादो सुखास धम्म देसना सुखा संघस्स सामग्री समगानं तपो सुखो. या पाली बुद्ध वग्गो धम्मपदाचा अर्थ आहे सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सदधम्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता, सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य. बुद्ध आणि त्यांचा धम्म या आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या धम्मग्रंथाच्या पहिल्याच पृष्ठावरती बाबासाहेबांनी समर्पण रूपामध्ये ही गाथा दिलेली आहे. या गाथेचा आशय लक्षात घेऊन धर्मांतरित बौद्ध उपासक उपासकाने, नेत्याने, विचारवंताने आणि कार्यकर्त्याने याचा अर्थ समजून घेऊन समाजात वावरणे गरजेचे आहे, हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता. या अनुषंगाने आपण या गाथेचा आशय समजून घेऊन आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म नेमका कशा स्वरूपाचा आहे या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत. समस्त मानव, प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी आदर्श मार्ग सांगितला ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचे संपादक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धम्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, सिम्बॉल ऑफ नॉलेज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस, विचारास व कार्यास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म या विषयाच्या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी श्रमण, परिश्रमी, मेहनती, संन्यासी अशा ज्या संकल्पना तथागतांच्या काळामध्ये अस्तित्वात होत्या, नंतर बाबासाहेबांनी या संकल्पनामध्ये काही बदल करून बौद्ध संस्कृतीत संन्यासी परंपरा जी होती ती आधुनिक बुद्ध बाबासाहेबांना पटली नाही. मात्र संन्यासींचा पर्यायी शब्द बाबासाहेब देतात तो म्हणजे स्वतःच्या ऐहिक सुखाचा त्याग करणारा व्यक्ती किंवा मानव. या संदर्भामध्ये काही शब्दाच्या अनुषंगाने आपण या विषयाला स्पष्टता देऊयात. प्रगती म्हणजे विकास, गती म्हणजे वेग किंवा मार्गक्रमण, गत
या शब्दाचा अर्थ आहे मागील आणि प्रगत या शब्दाचा अर्थ आहे विकसित. आणि त्यानंतर आपण पुढे आणखी याची विस्ताराने माहिती घेऊयात. वर्ग म्हणजे प्रत आणि प्रवर्ग म्हणजे दर्जा. त्यानंतर कोप म्हणजे राग आणि चिती म्हणजे मनात आणि प्रचिती म्हणजे अनुभव. चिती वैचारिक घुसळण या अर्थाने वापरला जातो. मनन आणि अंतर्मन या अनुषंगाने प्रचिती घेता येते. तर प्रचिती या शब्दाचा अर्थ आहे अनुभव, अनुभूती. आणि त्यानंतर पुढे जाऊन आणखी एक आपण शब्द पाहूया, कांड. कांड म्हणजे कटकारस्थान आणि प्रकांड म्हणजे ज्ञान संपन्न व्यक्ती. या अर्थाने आपण आधुनिक बुद्ध बाबासाहेबांचा धम्म याविषयी आपण सविस्तर इथे चर्चा करूयात. बाबासाहेब सेज बुद्धिझम इज नथिंग इफ नॉट रॅशनॅलिझम. बाबासाहेबांनी बुद्धिझमची ही व्याख्या केलेली आहे. तर या अनुषंगाने आपण बाबासाहेबांनी उपासकांनाही धम्मदीक्षा देण्याचे नवे सूत्र अंमलात आणले. म्हणजे वर्तमान काळामध्ये धम्मतत्व बदलण्याचे बुद्धांना तत्वता मान्य आहे, हे आपण येथे लक्षात घेऊयात. अर्थात तो त्यांच्याच विचाराच्या अनुषंगाने असल्याने उपासकांना धम्मदीक्षा देण्याची पद्धत 2500 वर्षानंतर आधुनिक बुद्ध बाबासाहेबांना करता आली. आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये नंबर 1 प्रथमतः हिंदू धर्म नाकारणे, ईश्वर व आत्मा यांचे अस्तित्व नाकारणे हे पहिल्यांदा ठरवण्यात आले. नंबर 2 नवे सूत्र. हे नवे सूत्र काय आहे हे आपण समजून घेऊयात. त्यामध्ये नंबर 1 धम्मदीक्षा आणि यामध्ये नंबर 2 ती देण्यासाठी आदरणीय भिक्खू असणे आवश्यक नाही, अशी आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मुभा. त्यानंतर नंबर 3 जे तिसरे सूत्र 22 प्रतिज्ञा. हे आपण पहिल्यांदा हे 3 सूत्र आपण जाणून घेतले पाहिजेत. नवे सूत्र काय आहे? धम्मदीक्षा ती देण्यासाठी भिक्खू असणे आवश्यक नाही, अशी त्यांनी दिलेली मुभा. आणि नंबर 3 म्हणजे 22 प्रतिज्ञा. तर धम्मदीक्षित बौद्ध हे रूढी परंपरेने चालत आलेल्या हिंदू मानसिकतेचे गुलाम आहेत. देवदेवतांच्या अंधश्रद्धेत ते इतके गुंतलेले आहेत की त्यातून त्यांना सोडविण्यासाठी त्यांच्यावर काही
नैतिक बंधने घालणे आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेबांनी अशी बंधने घातल्याशिवाय ते या धार्मिक गुलामीतून बाहेर पडू शकणार नाहीत, पडणार नाहीत. म्हणून बाबासाहेबांना वाटत होते की अशा नैतिक बंधनामुळे धम्माचे आचरण हे पूर्णपणे करण्याकडे कल वाढेल. तथागत बुद्धांच्या सदाचरणांचे राज्य या संकल्पनेतून आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा निर्माण केल्या आहेत. असे विद्वानांना आणि अभ्यासकांना अभ्यासाअंती वाटते आहे. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही प्रधान राज्यघटना इथे योग्य प्रकारे राबविली जावी असे त्यांना मनोमन वाटत होते. त्यासाठी तशा समाज निर्मितीची गरज होती, आवश्यकता होती. अशी समाज निर्मिती करण्याची ताकद या 22 प्रतिज्ञामध्ये आहे. सदाचरणांचे राज्य ही संकल्पना म्हणजे लोकशाहीचे दुसरे नाव आहे. सदाचरणाचे राज्य ही संकल्पना म्हणजे लोकशाहीचे दुसरे नाव आहे. भारतात राज्यव्यवस्थेच्या दृष्टीने निर्माण झालेले संविधान हे त्याचे प्रतीक असून त्यावर धम्माचा अधिकाधिक प्रभाव असल्याचे दिसून येते. तथागत बुद्धांच्या म्हणण्यानुसार किंवा मतानुसार शारीरिक, वाचिक आणि वैचारिक असे 3 प्रकारचे सदाचरण असते. तथागत बुद्धांच्या मतानुसार शारीरिक, वाचिक आणि वैचारिक असे 3 प्रकारचे सदाचरण असते. हे सदाचरण तथागत बुद्धांनी खालीलप्रमाणे स्पष्ट केलेले आहे. तर त्यामध्ये नंबर 1 शारीरिक सदाचरण. त्यामध्ये आपण सोयीसाठी म्हणून हत्या करण्यापासून दूर राहणे, अलिप्त राहणे. दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे, म्हणजेच दुसऱ्याची वस्तू हिसकावून न घेणे. वैषयिक मिथ्याचारांचा त्याग करणे. हे काय आहेत? शारीरिक सदाचरण. तर पुढं पाहूया आपण नंबर 2 वाचिक सदाचरण. तर यामध्ये असत्याचा त्याग करणे आणि सत्याचा स्वीकार करणे. काय आहे? असत्याचा त्याग करणे. नंबर 2 म्हणजेच चुगलखोरी, निंदा यांचा त्याग करणे. कटू शब्दांचा त्याग करणे म्हणजे
कटू शब्दांचा वापर न करणे, दुसऱ्याचं मन दुखावेल अशा पद्धतीने न बोलणे. आणि त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो वैचारिक सदाचरण. यामध्ये लोभ, स्वार्थपणाचा त्याग, दुःख व द्वेष यांना आपल्या विचारात स्थान देत नाही. कशाला? दुःख व द्वेष यांना आपल्या विचारात स्थान देत नाही. त्यांच्या दृष्टी सम्यक संकल्प हे प्रमादरहित असतात. हे सदाचरण तथागतांनी वेगळ्या प्रकारानेही समजावून सांगितले आहे. त्यात आपल्याला माहिती आहे पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग व 10 पारमिता यांचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो? पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग व 10 पारमिता यांचा समावेश होतो. आता या अनुषंगाने आपण पंचशील. नंबर 1, कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे व त्यात किंवा त्याला विजा न करणे. नंबर 2, चोरी न करणे. नंबर 3, व्यभिचार न करणे. 4, असत्य न बोलणे. आणि 5 म्हणजे कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन न करणे किंवा मादक पेय ग्रहण न करणे. हे झाले पंचशील. आर्य अष्टांगिक मार्ग. यामध्ये नंबर 1, सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे अविद्येचा नाश करणे. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार आवश्यक आहेत. सम्यक संकल्प. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. ही ध्येय, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा उदात्त व प्रशंसनीय असणे म्हणजेच सम्यक संकल्प. सम्यक वाचा. तर सम्यक वाचा म्हणजे काय? वाचिक सदाचरण हे कोणाच्या भीतीमुळे अथवा पक्षपाताने होता कामा नये. स्वेच्छेने वाचिक सदाचरणाच्या मार्गावर आरूढ होणे. तर सम्यक कर्म, 4 नंबर सम्यक कर्म. यामध्ये योग्य वर्तनाची शिकवणूक, दुसऱ्यांच्या भावना आणि हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी. त्यानंतर नंबर 5, सम्यक आजीविका. चरितार्थ चालविण्याच्या ज्या मार्गामुळे इतरांची हानी होत नाही किंवा इतरांवर अन्याय न करता जगण्यापुरते मिळविण्याचे जे चांगले मार्ग आहेत ते जाणीवपूर्वक चोखाळणे आणि त्यावर काम करत राहणे. सम्यक व्यायाम. अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न. सम्यक व्यायामामध्ये काय आहे? पहिल्यांदा अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न आणि अष्टांग मार्ग विरोधी चित्तवृत्तीचा प्रतिरोध. अशा चित्तवृत्ती अगोदरच निर्माण झाल्या असल्यास त्या दाबून टाकणे किंवा नाहीशा करणे. अष्टांग मार्गासाठी आवश्यक चित्तवृत्ती निर्माण करण्यास माणसाला सहाय्य करणे व अशा चित्तवृत्ती
अगोदरच अस्तित्वात आले असल्यास त्यांची वाढ आणि विकास करणे. सम्यक स्मृती याचा अर्थ असा आहे की जागरूकपणा आणि विचारीपणा. कोणतीही गोष्ट जागरूकपणे आणि विचारीपणाने करणे गरजेचे आहे. सम्यक समाधी यामध्ये वरील 1 ते 7 मार्ग प्राप्त करून घेण्यासाठी लोभ, द्वेष, आळस, स्तुती, संशय आणि अनिच्छे हे अडथळे आहेत. हे अडथळे दूर करण्यास तसेच चांगली कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करणे. आता त्यानंतर पुढचा जो टप्पा जो आहे तो पुढचा टप्पा म्हणजे 10 पारमिता म्हणजेच शील मार्ग. कोणता आहे तो? 10 पारमिता आणि शील मार्ग. यामध्ये नंबर 1 शील. शील म्हणजे काय? तर नीतिमत्तेचे दुसरे नाव शील आहे. त्यानंतर दुसरी जी पारमिता आहे ती दान पारमिता. तर दान पारमिता म्हणजे काय? स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता, स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे, त्याग करणे म्हणजेच दान पारमितेमध्ये या बाबी येतात. उपेक्षा, फलप्राप्तीने विचलित न होता सतत प्रयत्न करीत राहणे. म्हणजे उपेक्षा म्हणजे काय? फलप्राप्तीने विचलित न होता सतत प्रयत्न करीत राहणे. निष्कर्मे म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग. निष्कर्मे म्हणजे काय? तर ऐहिक सुखाचा त्याग करणे. तर वीर्य पारमिता जी आहे ती हाती असलेले काम एकिंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सामर्थ्यानिशी पूर्ण करणे. तर शांती, शांती म्हणजे क्षमाशीलता. सत्य, सत्य म्हणजे खरे खोटे बोलता कामा नये. त्यानंतर अधिष्ठान, अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. आणि पुढची जी पारमिता आहे ती करुणा. सर्व मानवांविषयी प्रेमपूर्वक दयाशीलता. मैत्री, मैत्री म्हणजे मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर मैत्रीमध्ये काय अपेक्षित आहे? मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव किंवा मेत्ताभाव बाळगणे म्हणजे मित्रभाव बाळगणे हे अपेक्षित आहे. तर या अनुषंगाने आपण तथागत बुद्धांच्या धम्माच्या अनुषंगाने आणि बाबासाहेबाने आधुनिक दृष्टिकोनातून त्यात केलेला जो बदल आहे या संदर्भामध्ये आपण पाहतो आहोत. विचार, आचार, व्यवहार व भावना यांचे सुयोग्य दिग्दर्शन हे अष्टांगिक मार्गाचे वैशिष्ट्ये. आधुनिक बुद्ध बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये अपेक्षित आहे हे जाणीवपूर्वक आपण समजून घेऊयात. 22 प्रतिज्ञांचे पालन म्हणजे बाबासाहेबांच्या शब्दांचे तंतोतंत सदाचरण हे खूप महत्त्वाचे आहे.
ज्या ज्ञानात अंतर्दृष्टी आहे आणि ज्याबरोबर चांगल्या कामाचा पुण्याचा संशय आहे, ते ज्ञान म्हणजेच प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. 10 पारमितांना प्रज्ञेच्या कसोटीवरच पालन करावयाचे असते. अशा अर्थाने आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा हा धम्म दृष्टिकोन समजून घेऊन आचरणात आणल्यास नक्कीच आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये देखील खूप बदल होऊ शकतो. त्याचबरोबर सामाजिक जीवनामध्ये देखील एक प्रभावशाली समाज म्हणून आपण पुढे येऊ शकतो. या अनुषंगाने आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2500 वर्षानंतर जो आपल्याला धम्म दिलेला आहे, तो धम्म व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासासोबतच समाजाच्या सामर्थ्यशाली वाटचालीकडे घेऊन जाण्याची एक दिग्दर्शिका आहे, एक दिशा आहे. या दृष्टिकोनातून आपण बाबासाहेबांचा धम्म इथे समजून घेतलेला आहे आणि आपल्या आचरणात आणण्याचा तो प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूयात, अशी आपणाला सगळ्यांना विनंती करतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, जय भारत.